राजे प्रतिष्ठान नवरात्र उत्सव मंडळाच्या दुर्गा देवीचा श्री केदारनाथ मंदिर प्रतिरूप देखावा बनला जिल्हाभर आकर्षणाचा विषय। नमस्कार, मी गायत्री फुटाणे, वृत्तशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारी आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या राजे प्रतिष्ठान नवरात्र उत्सव मंडळ अमरलक्ष्मी चौक संभाजीनगरच्या दुर्गा मातेचे भव्य आणि दिव्य आगमन झाले। दुर्गा मातेचा आगमन सोहळा राजे प्रतिष्ठान नवरात्र मंडळ कोडोली आणि अमोल भाऊ तांगडे मित्र परिवार अमरलक्ष्मी चौक संभाजीनगर यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आगमन करण्यात आला। या मंडळाचे 22वे वर्ष चालू असून या वर्षी विशेष म्हणजे मंडळाच्या वतीने श्री केदारनाथ मंदिर या मंदिराची प्रतिकृती देखाव्याच्या स्वरूपामध्ये उभारली आहे। अगदी हुबेहूब मंदिराची प्रतिकृती या मंडळाने साकारली आहे। ज्या भाविकांना प्रत्यक्षात केदारनाथ मंदिराचे व श्री केदारनाथाचे दर्शनाला जाता येत नाही त्या भाविकांना नवरात्र उत्सवामध्ये ही संधी मंडळाच्या वतीने उपलब्ध करून दिलेली आहे। मंडळाच्या वतीने खास करून महिलांसाठी 9 दिवस विविध मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत। यामध्ये महिलांसाठी होम मिनिस्टर, मुलांसाठी विविध स्पर्धा, महिलांसाठी संगीत खुर्ची, महिलांसाठी पाककला, त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीची जाण आणि भान ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। तसेच वृद्ध ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ देखील करण्यात आलेला आहे। मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे। अशा पद्धतीने सामाजिक ऐक्य जोपासत मंडळांनी या ठिकाणी उत्सवाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून अमोल भाऊ तांगडे मित्र परिवारातील सर्व सदस्य अहोरात्र मेहनत घेऊन हा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। या उत्सवामध्ये शांतता व सलोखा जोपासणे बरोबरच देवीचं पावित्र्य तसेच रूढी परंपरा देखील जपण्याचा प्रयत्न देखील मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे। नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेली ही देवी यावर्षी या श्री केदारनाथ मंदिराचे प्रतिरूप देखाव्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आकर्षणाचा विषय ठरली आहे। आपण या ठिकाणी राजे प्रतिष्ठान नवरात्र उत्सव मंडळ आणि अमोल भाऊ तांगडे मित्र परिवार अमरलक्ष्मी चौक संभाजीनगर सातारा या परिसरामधील ही नवसाला पावणारी जी देवी आहे या देवीच्या मंदिरामध्ये आपण उभा आहोत। आज या मंडळाला 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हे 22वे वर्ष। या 22व्या वर्षामध्ये ज्या भाविकांना प्रत्यक्षात केदारनाथ मंदिराला जाण्याची म्हणजे त्या ठिकाणी संधी उपलब्ध होत नाही त्यांना ही प्रतिकृती या ठिकाणी मंडळाच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। एक अतिशय देवाला नवसाला पावणारी देवी आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिकृती तयार करण्यामध्ये या आपल्या मंडळाचा संपूर्ण जिल्हाभर नावलौकिक आहे। अमोल भाऊ तांगडे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र या ठिकाणी काम करत असतात। सर्वांच्या एकीतून एकजुटीतून या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीनं हा उपक्रम दरवर्षी अतिशय उत्साहानं राबवत असतो। मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की जे आपण मंदिर आता आपण बघत आहोत या मंदिरामध्ये जे आकर्षक सजावट किंवा हा जो आपला देखावा आहे ही प्रतिकृती आहे ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही अशा पद्धतीचं हे मंदिर या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आपल्या सर्व दुर्गा भक्तांसाठी या ठिकाणी उभं केलेलं आहे। आपल्या मंडळाच्या वतीनं सामाजिक ऐक्य त्याचबरोबर धार्मिक आध्यात्मिक परंपरा ज्या काय आहेत त्या सर्व पाळून या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो। त्याचबरोबर समाजामध्ये एकी निर्माण होईल हे देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं पाहिलं जातं। महिलांसाठी, मुलींसाठी, त्याचबरोबर मुलांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा या उत्सवाच्या निमित्तानं मंडळाच्या वतीनं
संपूर्ण ह्या 8-10 दिवसामध्ये आपण राबवत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी आकर्षक भेटवस्तू सुद्धा देणगीदारांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून मंडळानं ठेवलेल्या आहेत. त्याही आपण या ठिकाणी सर्व देणगीदारांना ज्यांचे नंबर येतील, जे विजेते असतील, त्यांना मंडळाच्या वतीनं आपण देत असतो. म्हणजे संपूर्ण धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक ऐक्य परंपरा जोपासून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं, आकर्षक पद्धतीनं उत्सव साजरा करण्यामध्ये आमचं मंडळ अग्रेसर आहे. आणि हे सर्व शक्य होतं ते अमोल भाऊंच्या नेतृत्वाखाली, आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते, या मंडळाचे सर्व सदस्य या ठिकाणी दर्जेदार आणि चांगल्यात चांगला हा आपला उत्साह किंवा उत्साहाच्या स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी पूर्ण करत असतो. धन्यवाद.